सोलापुरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तातडीच्या कारवाईची मागणी. सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव गंभीर स्वरूप धारण करत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वी एका निष्पाप चिमुकल्याच्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर शहरातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. विशेषतः रात्रीच्या वेळी अनेक भागात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या रस्त्यावर फिरत असल्यानं पादचारी, दुचाकीस्वार, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भवानीपेठ, मानवेनगर, मंगळवारपेठ, कसबा गणपती परिसर, रूपाभवानी चौक, हेरिटेज सोसायटी, जुनी मिल कंपाऊंड, अक्कलकोट रोड, साई पार्क, श्रीशल नगर, विडी घरकुल, गोविंदराज नगर, प्रगती चौक, हिरामोती टॉवर, सोना चांदी रस्ता, गोंधळी वस्ती, विकासनगर, मड्डी वस्ती, घोंगडे वस्ती तसेच कुंभारवेस नाला परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास अधिक असल्याची तक्रार नागरिकांनी केली. रात्री वाहनांच्या मागे कुत्र्यांचे कळप धावत असल्यानं अनेक दुचाकीस्वार, सायकल स्वारांचा अपघात होत आहेत. लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवण्यास पालक घाबरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरण मोहिमा राबवल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मोकाट कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे निर्बीजीकरण, लसीकरण आणि कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विशेष मोहीम प्रभावीपणे राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर तरी महापालिका प्रशासनानं तातडीनं विशेष पथकं नियुक्त करून शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी विविध भागातील नागरिकांकडून होतीये. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या समस्येवर त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.